झी 24 तास एक पाऊल पुढे। हैदराबाद टेस्टमध्ये टीम इंडियानं धोनीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला 4 मुंड्यात चित केलं। आपल्या धूर्त नेतृत्वामुळे माही टीम इंडियाचा कॅप्टन नंबर 1 बनलाय। त्यानं हैदराबाद टेस्ट जिंकत सौरव गांगुलीचा सर्वाधिक टेस्ट जिंकण्याचा रेकॉर्ड मोडीत काढला। त्यामुळे धोनी भारताचा सार्वकालीन बेस्ट कॅप्टन झालाय। महेंद्रसिंग धोनी टीम इंडियाचा नंबर 1 कॅप्टन बनलाय। दोन 2007च्या वर्ल्ड कप मधील मानहानिकारक पराभवामुळे टीम इंडियाची नाचक्की झालेली होती आणि अशा परिस्थितीत केवळ 2.5 वर्षांचा अनुभव गाठीशी असलेल्या महेंद्रसिंग धोनीला भारताच्या कॅप्टन्सीचा काटेरी मुकुट घालण्यात आला। रांची सारख्या छोट्या शहरातून आलेल्या माहीनं कॅप्टन्सीची जबाबदारी स्वीकारली आणि भारताला शिखरावरती पोहोचवलं। मात्र गेल्या सीझनमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील व्हाईट वॉशमुळे धोनीवर जोरदार टीका झाली। त्यातच मायदेशामध्ये इंग्लिश टीमकडून पराभव सहन करावा लागल्यानं माहीच्या कॅप्टन्सीवरच प्रश्नचिन्ह उभं केलं जात होतं। धोनी हटाव मोहिमेनंही जोर धरलेला होता। त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धची टेस्ट सिरीज त्याच्यासाठी आव्हानात्मक होती। त्यानंही ऑस्ट्रेलियन चॅलेंज स्वीकारलं आणि पहिल्याच टेस्टमध्ये 224 रन्सची कॅप्टन्स इनिंग खेळत भारताला विजय मिळवून दिलेला होता। या विजयासह त्यानं कॅप्टन म्हणून सौरव गांगुलीच्या सर्वाधिक टेस्ट विजयाशी बरोबरी देखील केलेली होती। तर हैदराबाद टेस्टमध्ये ही विजयश्री मिळवत त्यानं गांगुलीच्या विक्रमाला मागे टाकलं। सौरव गांगुलीनं 49 टेस्टमध्ये टीम इंडियाच्या कॅप्टन्सीची धुरा सांभाळलेली होती। यामध्ये त्यानं 21 टेस्टमध्ये विजय मिळवलेला होता, तर 13 टेस्टमध्ये पराभव, 22 टेस्टमध्ये भारताला विजयश्री मिळवून दिली। 12 टेस्टमध्ये पराभव आणि 11 टेस्ट या ड्रॉ झालेल्या होत्या। 48.88% ही त्याच्या विजयाची टक्केवारी आहे। महेंद्रसिंग धोनी टीम इंडियाचा सर्वोत्तम कॅप्टन म्हणून समोर आलाय। गांगुलीनं टीम इंडियाला परदेशात टेस्ट जिंकण्याची सवय लावलेली होती। आता धोनीलाही त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत टीम इंडियाला परदेशी भूमीवरती विजय मिळवून देण्याचं आव्हान असणार आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।